नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अखेर रामप्रकाश मिश्रा यांच्यावरील हल्लेखोर अटकेत। हल्ल्याचे कारण मात्र पोलिसांनी ठेवले गुलदस्त्यात। गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट पासून दूर राहण्याचा पोलिसांचा सल्ला। कृषी विद्यापीठात स्टडी लीव्ह थांबवण्यामागे एजंटचा हात। विद्यापीठातील अनागोंदी कारभार। आमदार सावरकरांचे शब्द डिलीट झाले कसे? मातृशक्तीच्या सन्मानात समाज प्रगतीच्या पाऊलखुणा। जिल्हाधिकारी अजित कुंभार। RRC नेटवर्कच्या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल। अकोल्यातील गणपती बाप्पांचे घ्या घरातल्या घरात दर्शन। मोबाईलवर पाहू शकता शहरातील प्रमुख मंडळांचे देखावे। आता सविस्तर बातम्या। भाजप नेते व प्रसिद्ध बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पल्सर जप्त करण्यात आली आहे। दरम्यान मिश्रा यांच्यावरील हल्ल्याचे कारण मात्र पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे। बहुचर्चित प्रसिद्ध बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे अज्ञात आरोपी निष्पन्न करून एक आरोपीस पोलिसांनी अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे। गेल्या महिन्यात रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। घटनेची वेळी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी नामे रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला करणारा नागपूरच्या कनांचा पवन विठ्ठल कुंभलकर याला अटक केली आहे। पवन याने त्याच्या सोबतीसह गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या रंगाची बजाज पल्सर गाडी विना नंबरची ताब्यात घेतली असून आरोपीस मुद्देमालासह पोलीस स्टेशन खदान येथे पुढील तपास कामी देण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे। श्री रामप्रकाश वंशलोचन मिश्रा वय 55 याच्यावर काही आरोपीने हल्ला केला होता। त्याची तपास कदान पोलीस स्टेशन करीत असून पॅडल तपास PILCB तसेच त्याची टीम हे करत होती। यामध्ये मुख्य आरोपी पवन विठ्ठल कुंभलकर वय 31 राहणार श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्रमांक 2 कन्नौज जिला नागपूर यांना स्थानिक पोलीस शाखेची टीमने ताब्यात घेऊन गुन्हा निष्पन्न केलेला आहे। तसेच याचे अतिरिक्त ज्याचे सहभाग आहे त्याच्याबद्दल पुढील तपास सुरू आहे। प्रथम दर्शनीय ही जी टीम आहे अद्याप त्यामध्ये लोकल कोणी नसून असं दिसून येत आहे। तसेच हल्लेकारीने हल्ल्याचे मागे त्यांना गंभीर प्रमाणात इंजुरी करणे असा होता हे आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। परंतु याचे मागे मेन मोटिव्ह काय होता, आणखी सूत्रधार कोण आहे त्याच्याबद्दल पुढील तपास LCB तसेच LGQCT हे दोघे मिळून करत आहेत। संवेदनशील असा शिक्का असलेल्या अकोल्यातील गणेशोत्सव मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर वरिष्ठांनी अकोल्यातील गणेशोत्सव बंदोबस्ताचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। अकोला जिल्ह्यात गणेश विसर्जन मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी होत आहे। या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणचे कव्हरेजसाठी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत। गणेश विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पडावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे। गणेश उत्सव शांततेत व सुव्यवस्थेच्या वातावरणात
साजरा करताना सर्वधर्म समभाव व सामाजिक ऐक्य अबाधित राहील याची प्रत्येकाने जाणीव ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बच्चन सिंह यांनी केले आहे। जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हेतू जिल्हा आस्थापनेवरील जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून अधिक बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस बलाची 1 कंपनी व 1 प्लाटून तसेच 800 होमगार्ड सैनिक तैनात करण्यात आले आहेत। तसेच श्री गणेश उत्सवाकरिता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथून 1 पोलीस उपअधीक्षक व 10 पोलीस उपनिरीक्षक सुद्धा बंदोबस्ताकरिता प्राप्त होणार आहेत। हे सगळे पाठोपाठ येतात। याची तयारी जवळपास आपण जुलै महिन्यापासून सुरू करतो। त्यामध्ये पीस कमिटी मीटिंग्स घेणे, संवेदनशील गावात व्हिजिट देणे, रूट मार्चेस लेणे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणे, हे सगळे पण आपण कारवाई करतो। आपला जिल्ह्याचा अंदाजे मनुष्यबळ 2400 अंमलदार आणि 115 अधिकारी आहेत आणि जवळपास 70% त्यामध्ये ते आपण वापर करतो। याचे अतिरिक्त बाहेरून आपल्याला 1 प्रोव्हिजनरी डीएसपी, 10 प्रोव्हिजनरी सब इन्स्पेक्टर, 1 SRPFची कंपनी, 800 होमगार्ड हे बाहेरून भेटलेले आहे। याचे अतिरिक्त मनुष्यबळ अकोला जिल्ह्याचा आपण वापर करणार आहोत। सर्व प्रकारची तयारी आपल्या तर्फे झालेली आहे। 1741 गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे। सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती बद्दल आपण सांगत नाही। त्यापैकी 292 एक गाव हे गणपती आहे। आपण 673 ठिकाणी QR कोड लावलेले आहे। त्याची रेग्युलर पेट्रोलिंग आपले अधिकारी तसेच नाईट लोक करत आहे। शांतता समिती बैठक जवळपास 40 झालेली आहे। त्यापैकी 3 आम्ही स्वतः घेतलेली आहे, ॲडिशनल SPनी 5 घेतलेली आहे आणि इतर अधिकाऱ्यांनी पण घेतलेली आहे। 415 संवेदनशील गावात आपले प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच बीट जमादार यांनी व्हिजिट दिलेली आहे। 93 ठिकाणी रूट मार्च झालेला आहे। काल रोजी अकोट सिटीला रूट मार्च झाला होता। आज रोजी अकोला शहरमध्ये आपण रूट मार्च घेणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही स्वतः RAFची 1 कंपनी आणि इतर पोलीस डिपार्टमेंटची वेगळी तुकडी त्यामध्ये सहभागी होणार आहे। आमची विनंती आहे की आपण पण त्या ठिकाणी कव्हरेजसाठी प्रेझेंट राहू शकतात। याच्या अतिरिक्त प्रतिबंधक कारवाईमध्ये जवळपास 1651 लोकांपैकी 1651 लोकांवर 107ची कारवाई, 120 लोकांवर 144ची कारवाई आणि 840 लोकांवर 149ची कारवाई झालेली आहे। याच्याबद्दल एक डिटेल प्रेस नोट आपण इश्यू करणार आहे। महानगरातील श्रींच्या विसर्जनाला मोठी परंपरा लाभली असून हा महोत्सव सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे। अशा या पावन उत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून श्री विसर्जनाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गतवर्षीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांना उत्कृष्ट मूर्ती, देखावा, नयनरम्य रोषणाई, शिस्तबद्ध मंडळ, आखाडा अशा विविध उपक्रमांसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। श्री गणेशाच्या आरतीने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। कार्यक्रमात मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सार्वजनिक गणेश मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे सांगितले। प्रास्ताविक मंडळाचे महासचिव सिद्धार्थ शर्मा यांनी करून 135 वर्षांपासून महानगरात निघत असलेली श्री विसर्जनाची पारंपरिक मिरवणूक व 15 वर्षांपासून मंडळाच्या वतीने करीत असलेल्या पुरस्कार वितरणाची माहिती दिली। अध्यक्षीय भाषण ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता यांनी करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री मिरवणुकीत घातक वाद्य न वाजवून नागरिकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळावा असे आवाहन केले। यानंतर गतवर्षीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध श्रेणीतून निवडलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। सोहळ्यात अजित कुंभार मार्गदर्शन करीत होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, RRCचे संचालक पंकज देशमुख, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हरीश अलीमचंदानी, संग्राम गावंडे, रमाकांत खेतान, सिद्धार्थ शर्मा, ॲडव्होकेट सुभाषसिंह ठाकूर, मनोहर पंचवाणी, विजय तिवारी, जयंत सरदेशपांडे, केशव पातोड, विजय जयपिल्ले,
संतोष पांडे, नीरज शाह, मनोज साहू, दिलीप खत्री, गणेश सारसे आदी उपस्थित होते। कृषी विद्यापीठातील उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांना मिळणाऱ्या स्टडी लीव्हची प्रकरणे थांबविण्याचा उद्योग सुरू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। एजंटद्वारे पैशांची मागणी पुढे येत असून त्यांची चौकशी होण्याची गरज आहे। सरकारतर्फे कृषी विद्यापीठातील उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांना स्टडी लीव्ह अर्थात अध्ययन रजा देण्यात येते। रिसर्च कामासाठी, उच्च शिक्षणासाठी ही स्टडी लीव्ह देण्यात येते। पण स्टडी लीव्ह मंजुरीसाठी आता थेट पैसे जमा करणारा एजंट विद्यापीठात फिरत असल्याची माहिती आहे। अनेक प्राध्यापकांचे स्टडी लीव्हचे प्रकरण थंड बस्त्यात टाकून ठेवण्यात आले आहे। वसुलीच्या माध्यमातून लाखो रुपये जमा करण्याच्या नादात कृषी विद्यापीठातील बौद्धिक संपदा बोनसाय करण्याचा उद्योग विद्यापीठात सुरू आहे। याकडे कुलगुरू जर लक्ष देत नसतील तर किमान कृषी परिषद, कृषी मंत्री नाही तर थेट राज्यपालांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। मुंबईत बसलेल्या उमेश नावाच्या डेस्क ऑफिसरला अकोल्यात इतका इंटरेस्ट का, असा प्रश्न विचारला जात आहे। अकोल्यातील शेकडो प्राध्यापकांची स्टडी लीव्ह मंजूर करण्यासाठी प्रति प्राध्यापक 2 ते 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची चर्चा विद्यापीठात आहे। प्राध्यापकांच्या स्टडी लीव्हचे किती प्रकरणे पेंडिंग आहेत याची खातरजमा कृषी मंत्र्यांनी करण्याची गरज असून या सर्व प्रकरणात विद्यापीठाच्या बौद्धिक संपदेला ब्लॉक करण्याचा उद्योग करणाऱ्यांची चौकशी करून अशा कर्मचाऱ्यांना कायम रजेवर पाठवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पश्चिम विदर्भातील प्रभावी माध्यम म्हणून RRC नेटवर्क अतिशय विधायक भूमिका पार पाडत असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काढले। नव्या पिढीबरोबर जुळवून घेत RRC नेटवर्क सार्वजनिक उत्सवात विविधता आणल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले। त्यांनी शनिवारी RRCच्या बाप्पा मोरया रे कार्यक्रमात सहभाग नोंदविला। मा जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपल्या समाजापुढे आहे। महिला, मुली आता स्वयंपूर्ण झाल्या आहेत। ज्या समाजात मातृशक्तीचा सन्मान होतो, स्त्रियांना आदराचे स्थान प्राप्त होते, तो समाज यशोशिखर गाठल्याशिवाय राहत नाही। गणेशोत्सवात मातृशक्तीचा सहभाग आणि सन्मान RRC नेटवर्कच्या वतीने होत असून या समाजाच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले। RRC नेटवर्कच्या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी RRCचे तरुण उच्च विद्याविभूषित कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण नियोजनाचे विशेष कौतुक केले। RRC नेटवर्कच्या या वर्षीच्या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी इथे मंचावर उपस्थित RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक श्री पंकजजी देशमुख, उद्योजक श्री शैलेशजी खरोटे, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित भक्त, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी, मी साधारण मागच्या 1 वर्षापासून या जिल्ह्यात कार्यरत आहे आणि या जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण आणि वैभवशाली अशी परंपरा म्हणून आपण जिल्ह्यामध्ये कावड उत्सव साजरा करतो आणि त्यासोबतच नंतर येणारा गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव, अतिशय आगळेवेगळेपणाने प्रत्येक सण उत्सव साजरा करण्याची या जिल्ह्याची, शहराची परंपरा आहे। आणि मला वाटतं की RRC नेटवर्क देखील गेल्या 2 दशकांपासून या परंपरेचाच एक पाईक म्हणून काम करत आहे। आणि RRC नेटवर्क असेल किंवा इतरही सर्व सेवाभावी संस्था असतील, जिल्ह्यामध्ये जे लोक कार्यरत आहेत ते या सण उत्सवाच्या कालावधीत बरंच विधायक काम करत असतात। म्हणजे आता आपण बघतोय की आपले सण साजरे करत असताना नवीन पिढी वेगळ्या प्रकारे सण साजरे करण्याची प्रयत्न करत आहे। म्हणजे डॉल्बी असेल, DJ असेल, लेझर लाईट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचा नाच असेल, तर अशा प्रकारे आपले सण आपण यापूर्वी साजरे करत नव्हतो। आपले सण म्हणजे ढोल ताशे असतील, रांगोळी असेल, लेझिम असेल, महिलांचा मोठा सहभाग असेल, मुलांचा सहभाग असेल, अशा प्रकारचे सण उत्सव साजरे करत असताना त्या वेळी जो काही आपला महिना असेल, त्यावेळेचा जो काही सीझन असेल, त्याप्रमाणे असणारी वातावरणाची परिस्थिती, या सगळ्यांना पूरक असे सण उत्सव साजरे व्हायचे। परंतु मधल्या काळात काही गोष्टी बदलल्या
परंतु अकोला शहरामध्ये आल्यानंतर मला असं जाणवतं की आपले बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा आपल्यासारखी RRC नेटवर्कसारखी आपली न्यूज आणि मीडियावर करणारी मंडळी असेल, अतिशय विधायक काम करताय आपण. आज देखील आपण नुकतंच सर्वात तरुण अशा भजनी मंडळाला सुद्धा गौरवित केलेला आहे. तर मला वाटते की अतिशय चांगली बाब आहे. मी या सर्वांचं अभिनंदन करेन की इतक्या आपल्या चांगल्या प्रकारचं काम करत आहात तुम्ही. गेल्या वर्षापासून जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांचा यशस्वी कार्यकाळ अकोल्याला लाभला आहे. भविष्यात जिल्हा प्रशासन विधायक कार्यात RRC सोबत निश्चित राहील, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने देखील गेल्या काळात पर्यावरणपूरक गणपती, वृक्षारोपण, मतदार जागृती, युवा मतदार संख्या वाढीसाठी अनेक उपक्रम घेतल्याची माहिती कुंभार यांनी यावेळी दिली. म्हणजे भजनी मंडळाच्या सगळ्या आता ज्या काही सदस्य होत्या त्यांचं मी विशेष अभिनंदन करेन की आपण जराही जाणवू दिलं नाही की आपण ज्येष्ठ नागरिक आहात. आपण अतिशय चिरतरुण अशा प्रकारे जे गाणं सादर केलं आणि आयुष्याचे जे गमक आहे ते मला वाटते निश्चितच आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत आहात. जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतोय. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्ष लागवडीचे संदेश दिले जातात. आपल्या इथे स्त्री पुरुष समानता असेल किंवा स्वसंरक्षणाचे धडे देखील विद्यार्थिनींना दिले जात आहेत. अतिशय चांगली बाब आहे. येणाऱ्या कालावधीत प्रत्येकाने स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे कोणीही कोणावरती डिपेंडंट राहता कामा नये. मुलींनी कोणाचाही आधार घेण्याची गरज नाही. आपण सावित्रीच्या लेकी आहोत. आपण वीर जिजामातांचा वारसा सांगतो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा सांगतो, अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगतो. तर मला वाटतं की आपण आपलं स्वतःचं संरक्षण करू शकता आणि निश्चितच स्त्री आपल्या या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करते आणि आपला समाज चांगला कसा असावा, आदर्श समाज कसा असावा यामध्ये स्त्रियांचं भूमिका आणि स्त्रियांचे मोल महत्त्वाचे आहे. आणि मला वाटतं की RRC नेटवर्कचं मी अभिनंदन करेन की इथं बसलेल्या सगळ्या स्त्रियांना आपण सन्मानित करत आहात. आणि मी आल्यापासून बघतोय की स्त्रियांची संख्या इथं खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या माता भगिनींच्या माध्यमातूनच आपल्याला एक आदर्श समाज घडू शकतो. त्यामुळे RRC नेटवर्कचं मी विशेष अभिनंदन करेन. भविष्यात देखील त्यांनी असेच उपक्रम राबवावेत आणि जिल्हा प्रशासन म्हणून आपल्या सर्व उपक्रमांमध्ये आमचा सहभाग राहील, आपला पाठिंबा राहील. मी पल्लवीजींचं आणि राठोडजींचं विशेष अभिनंदन करेन की त्यांचा पाठपुरावा इतका असतो की मला कार्यक्रमाला यायला त्यांनी भाग पाडलं. त्यामुळे मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी मागच्या 7-8 दिवसात खूप पाठपुरावा केला आणि मला अशा चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी आपलं RRC नेटवर्कचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि ते सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. RRCचा बाप्पा मोरया रे शनिवारी संपन्न झालेल्या आरतीला जिल्हाधिकारी अजित कुंभार, देशमुख महिला मंडळ सदस्या, अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष तथा श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश खरोटे, रोटरी क्लब सेंट्रल अकोला अध्यक्ष योगेश तिवारी, जी महासेलचे संचालक सचिन अग्रवाल, MV सेलचे संचालक जयेश भिकमचंद अग्रवाल सपत्नीक उपस्थित होते. RRCच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वरक्षणाचे धडे आज काळाची किती गरज आहे याचं प्रात्यक्षिकीकरण करण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने सूरज वाडेकर प्रस्तुत हर घर दुर्गा प्रशिक्षण केंद्रातील दुर्गांनी रोमांचक तलवारबाजी, लाठीकाठी, ढाल, तलवार, लक्षवेधी स्टंट सुद्धा केले. गुरुमाऊली अकॅडमी आणि म्युझिक क्लासेसच्या संपूर्ण चमूने अतिशय सुंदर बाप्पांची सुरेल गाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रासोबत सादर केली. सूरनवा, ध्यासनवा आणि सारेगम फेम भाग्यश्री मेसरे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसोबत उत्कृष्ट असे गायन सादर केले. श्रेया सोनूने लल्लाटी भंडार या गाण्यावरती सोलो नृत्य सादर केले. आरतीकरिता देशमुख महिला मंडळातील कल्पनाताई देशमुख माजी अध्यक्षा, नैनाताई देशमुख उपाध्यक्षा, स्वप्नाली देशमुख सचिव, प्रतिभा देशमुख कोषाध्यक्षा, अश्विनीताई, पौर्णिमाताई, अनिताताई देशमुख आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होत्या. संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.
इच्छा हो मन के, जो भी इच्छा हो मन की। गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया। देवा हो गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। ओ देवा हो गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 51 लोकांवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात अशा प्रकारच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट टाकू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. सामान्य नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजीपूर्वक व्यक्त होण्याची गरज पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी गणेशोत्सवात कुठल्याही वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये, फॉरवर्ड करू नये, अन्यथा अशा व्यक्तींवर कठोर कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. अकोला पोलीस तर्फे सर्व नागरिकांना अपील आहे की सोशल मीडियावर कोणताही ऑब्जेक्शनेबल पोस्ट, त्यामध्ये मेसेज, ऑडिओ, व्हिडिओ, फोटो अशा प्रकारे जर टाकले तर त्यामुळे कायदेशीर कारवाई त्याच्यावर होऊ शकतात. 3 वर्षात एकूण 42 गुन्हे 153A 295A कलम खाली दाखल होऊन त्यामध्ये 51 आरोपींना तुरुंगात टाकण्यात आलेला आहे. विशेषतः युवा वर्ग जे आहे त्यांना आमच्यातर्फे आव्हान आहे की सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावे आणि कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्शनेबल पोस्ट जर टाकला तर त्याचे विरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे आणि त्यांना त्याचं जे आयुष्य आहे त्याच्यावर प्रभाव पडू शकतो. आणि जर कुठलाही पोस्ट त्याच्या निर्देशनात आला आणि त्यांना असा वाटत असेल की हा पोस्ट आक्षेपार्ह आहे तर त्याच्याबद्दल संबंधित पोलीस स्टेशनला जानकारी द्यावी आणि पोलिसांना तपासासाठी वेळ पण देण्यात यावी. काल रोजी जे रात्री प्रकार घडला होता त्यामध्ये पण आरोपीला तात्काळ निष्पन्न करून त्याची अटक करण्यात आलेली आहे. बार्शीटाकळी शहरातील नवीन बस स्थानकामागील एका बंद घरात भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा 1,30,000चा ऐवज लंपास केलाय. पोलीस अजूनही या घटनेचा तपास करीत आहेत. बार्शीटाकळी शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागे राहणाऱ्या अझहर अली मीर अली यांच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी त्याला अकोला शहरातील रुग्णालयात नेले. दवाखान्यात जाण्यापूर्वी त्यांनी घराला मोठे कुलूप लावले होते. घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे पाहून मोठा धक्का बसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी घरातील अलमारी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा एकूण 1,30,000 रुपयाचा माल लंपास केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी तात्काळ बार्शीटाकळी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनचा प्रभार अलीकडेच तुलकलवार यांनी पदभार ग्रहण केला असून चोरट्यांनी त्यांना आल्या आल्या सलामी दिली. अत्यंत वर्दळीच्या परिसरात चोरट्यांनी भर दिवसा चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे. अझहर अली मीर अली, मी इक्बाल कॉलनी नियर नवीन बस स्टँडच्या जवळ राहतो. मी आज माझ्या मुलाला घेऊन अकोला दवाखान्यात गेलो होतो, अतुल काळपांडेच्या इथे. मी सकाळी 12 वाजता इथून निघालो. 12 नंतर मी दवाखान्यात गेलो. 2 वाजता मी घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मी पाहिलं की बाहेरचा मेन गेट मी उघडला, त्याला लॉक होता. पण आतमध्ये आलो की हॉलमधला जे लॉक आहे ते तुटलेला होता, फुटलेला होता. मी मग आतमध्ये येऊन कपाडात चेक केले. तो कपाडमध्ये माझे घरातले जे माझे वाईफचे जे दागिने होते, 2 सोनीची रिंग होती, एक माझी स्वतःची, एक मुलाची आणि माझी बायकोचा हार आणि 55,000 ते 50,000 अंदाजी कॅश हे गायब झाली आहे. तर दवाखान्यात जायची किती वेळ होती? मी दवाखान्यात 11:30 पावणे 12ला गेलो. वापस मी 2 वाजता आलो. किती वेळमध्ये घटना घडली आहे? 2 तासामध्ये. 2 तासमध्ये शेजारी कोणीच नव्हतं का? शेजारी कोणीच नव्हतं. घर लॉक होतं? घर लॉक होतं. शहरातील जठारपेठ स्थित हॉटेल शगुनमध्ये अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024चा शुभारंभ झाला असून 11 ते 16 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या साड्यांच्या सेलमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख राज्यातील बनारसी सिल्क साड्यांचा भव्य खजाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सध्या देशभरात लग्न समारंभ सोहळा सुरू झालाय, तर आगामी सणोत्सव पाहता या सर्व विवाह कार्यक्रम आणि सणांसाठी महिला नवनवीन साड्या खरेदी करतात. आता या सर्व महिलांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. शहरातील जठारपेठ परिसरातील हॉटेल शगुन येथे अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024 या भव्य साडी सेलला सुरुवात झाली आहे. या अभिवृद्धी सिल्क इंडियामध्ये खास वेडिंग कलेक्शनसह देशभरातील सर्व रेशमी साड्या आणि रेशीम उत्पादनांचे प्रदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे. बिहारमधील प्रसिद्ध ऑर्गॅनिक टसार सिल्क साड्या, सूट आणि स्टोल्स, क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरिनी सिल्क आणि कर्नाटक राज्यातील क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरिनी सिल्क तथा प्रिंटेड साड्या, तामिळनाडू राज्यातील कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर सिल्क फॅन्सी साड्या, आंध्र प्रदेशमधील धर्मावरम, उप्पाडा, गडवाल, मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या, उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध लखनवी चिकन, मलबारी सिल्क, जामदानी, जामवार सिल्क आणि शिफॉन सिल्क साड्या, पंजाबचे पटियाला ड्रेस मटेरियल, ओरिसा राज्यातील बोमकाई साड्या, हँडलूम, संबलपुरी इक्कत सिल्क, छत्तीसगड राज्यातील खास रॉ सिल्क साड्या, कोसा सिल्क, टसार सूट आणि दुपट्टा आणि मध्य प्रदेशातील प्रसिद्ध माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या, सूट, प्रसिद्ध बंगालच्या बलुचारी, ढाका मासली, गीचा साड्या, बुटीक साड्या, काथा साड्या, जरदोशी साड्या, आसामच्या मुगा आणि एरी सिल्क साड्या, जम्मू आणि काश्मीर राज्यातील प्रसिद्ध काश्मीरी सिल्क, पश्मिना शाल आणि सूट, राजस्थान राज्याचे कोटा सिल्क, हँड ब्लॉक प्रिंटेड कपडे आणि साड्या उपलब्ध आहेत. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? त्वरित भेट द्या आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील प्रसिद्ध सिल्क साड्या खरेदीचा आनंद घ्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 16 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत ही साड्यांची सेल प्रदर्शनी सुरू राहणार आहे. या ठिकाणी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड सुद्धा स्वीकारले जाणार आहे. अधिक माहितीकरिता 86 60 71 42 52 वर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्ते, हम लोग शगुन होटल अकोला में सिल्क इंडिया मेला लगा चुका है. इधर ऑलरेडी 3 दिन मेला हो चुका है और 3 दिन बाकी है. ये मेला 16 तक पब्लिक के लिए ओपन रहेगा. ये शगुन होटल अकोला में चालू है. ये मेला में हम लोग हर राज्य से कोने कोने से हम लोग सिल्क साड़ी का व्यूवर्स का हम लोग इधर लेके आ चुका है. अभी क्या है, नवरात्रि का फेस्टिवल है आगे, बाद में गणेश चतुर्थी भी चल रहा है, इसलिए लोगों को क्या है कपड़ा का वस्त्र का जरूरत पड़ेगा. सिल्क साड़ी, फाइनेस्ट सिल्क साड़ीज हम लोग लेके आया है. एक छत का अंदर अराउंड 17 स्टेट का प्रोडक्ट का कस्टमर एक ही छत का अंदर ले सकते हैं. 800 से शुरू होकर 20-25 हज़ार तक साड़ी लोगों को मिल जाएगा. मैं लास्ट टाइम में हम लोग इधर किया था ये अप्रैल में, अभी भी दोबारा आया है. अच्छा रिस्पांस भी मिल रहा है, इसलिए मैं पब्लिक में विनती करते हैं आप लोग आइए जल्दी से जल्दी, ये मौका यूज़ कर लीजिए, हमारे व्यूअर्स का एंटरटेन करिए. शुक्रवारी कृषी विद्यापीठातील कार्यकारी परिषदेवर या समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण ताजे आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी आमदार सावरकरांच्या वाक्यावर कात्री फिरविल्याची माहिती आहे. सत्तारूढ महायुतीचे नेते, भाजप प्रदेश सरचिटणीस आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेले आमदार रणधीर सावरकर यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठातील नोकर भरती मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. पण त्यांच्या या पुढाकाराला विद्यापीठातील काहींनी स्पीड ब्रेकर लावला. या विषयावर नोकर भरती पुढे का सरकली नाही याची विचारणा शुक्रवारच्या बैठकीपूर्वी आमदार सावरकर यांनी केली होती. गेल्या कार्यकारी परिषदेत सिलेक्शन कमिटीने स्क्रुटिनी करून दिली नाही असे कुलसचिवांनी सांगितले. त्यावर सावरकर यांनी डीन ॲग्रीवर कारवाईची मागणी केली. तशी नोंदच प्रोसिडिंग बुकमध्ये घेण्यात आली नाही. थेट आमदार व कार्यकारी परिषदेच्या सदस्यांचे वाक्यच डिलीट करण्याचा उद्योग विद्यापीठात कोणाच्या आदेशाने झाला असा प्रश्न विचारला जात आहे. हे वाक्य डिलीट केल्याने आमदार सावरकर भडकले आणि त्यामुळे सर्व कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. या सर्व प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई होते की नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे. गेल्या 9 दिवसांपासून विराजमान झालेल्या गणेशाच्या विदाईचे दिवस डोळ्यांसमोर दिसताच आज भाविकांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडपांना भेटी देत आकर्षक गणेशोत्सवाचे दर्शन घेतले. अकोल्यातील काही निवडक गणेशोत्सव मंडळांचे आम्ही घेतलेले हे चित्रीकरण केवळ आरआरसीच्या दर्शकांसाठी. जय गणपती गुणपती गजवदना, जय गणपती गुणपती गजवदना.
आज तुझी पूजा देवा गौरी नंदना, आज तुझी पूजा देवा गौरी नंदना। जय गणपती गुणपती गजवदना, जय गणपती गुणपती गजवदना। कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन, कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन, काळजात सिंहासन मधोमधी गजानन, काळजात सिंहासन मधोमधी गजानन। डोईकडे रिद्धी सिद्धी उभ्या ललना, डोईकडे रिद्धी सिद्धी उभ्या ललना। जय गणपती गुणपती गजवदना, जय गणपती गुणपती गजवदना। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अखेर रामप्रकाश मिश्रा यांच्यावरील हल्लेखोर अटकेत, हल्ल्याचे कारण मात्र पोलिसांनी ठेवले गुलदस्त्यात। गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट पासून दूर राहण्याचा पोलिसांचा सल्ला। कृषी विद्यापीठात स्टडी लीव्ह थांबवण्यामागे एजंटचा हात, विद्यापीठातील अनागोंदी कारभार, आमदार सावरकरांचे शब्द डिलीट झाले कसे। मातृशक्तीच्या सन्मानात समाज प्रगतीच्या पाऊलखुणा, जिल्हाधिकारी अजित कुंभार। RRC नेटवर्कच्या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल। अकोल्यातील गणपती बाप्पांचे घ्या घरातल्या घरात दर्शन, मोबाईलवर पाहू शकता शहरातील प्रमुख मंडळांचे देखावे। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, तोवर नमस्कार।